नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या प्रवचनाचा विषय आपल्या सर्वांच्या दैनंदिन अभ्यासाशी आणि परमार्थाशी जोडलेला आहे. तो म्हणजे वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा. आपण अनेकदा पाहतो, लोक पोथ्या वाचतात, संतांचे मोठे मोठे ग्रंथ पारायणे करून वाचतात, ग्रंथ इतरांना सांगताना मोठ्या ज्ञानाच्या गप्पा मारतात. पण तरीही त्यांच्या मनात शांतता नसते, समाधान नसते. उलट ज्ञानाचा अहंकार मात्र वाढतो. साक्षात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी यावर अत्यंत कडक पण डोळ्यात अंजन घालणारा बोध दिलेला आहे. महाराज म्हणतात, संतांचे ग्रंथ हे केवळ वाचण्यासाठी नाहीत, तर ते आचरणात आणण्यासाठी आहेत. जर वाचन करून आपण तशी कृती करत नसू, तर आपण देवाला प्रिय होण्याऐवजी अप्रिय होतो. कित्येकांच्या बाबतीत वाचन हे सुद्धा दारूसारखे एक व्यसन होऊन जाते. ग्रंथ कसे वाचावेत, टीका आणि मूळ ग्रंथात काय फरक आहे, वाचनाचे मनन रक्तात कसे मिसळते आणि भगवद्गीता आपल्या उपासनेसाठी का आवश्यक आहे, चला आजच्या या अत्यंत जीवन पावन करणाऱ्या प्रवचनातून सखोल समजून घेऊया. महाराज अत्यंत कळकळीने सांगायचे, पोथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमाने वाचतो, इतरांना पांडित्य दाखवत सांगतो. पण विचार करा, त्या ग्रंथात जसे सांगितले आहे तशी कृती आपण करतो का? जर आपण ग्रंथातील उपदेश वाचूनही तसे वागत नसू, तर आपण देवाला प्रिय होण्याऐवजी अप्रिय होतो. महाराजांनी ग्रंथ कसा वाचावा याचे एक सुंदर उदाहरण दिले आहे. संतांचे ग्रंथ हे आपल्या अतिशय प्रिय व्यक्तीने आपल्या प्रेम संतांचे ग्रंथ हे आपल्या अतिशय प्रिय व्यक्तीने आपल्याला लिहिलेल्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत. हा ग्रंथ जगतासाठी नाही, तर साक्षात माझ्या सद्गुरूंनी माझ्याच करिता सांगितलेला आहे आणि तो मी कृतीत आणण्याकरिता आहे, ही पवित्र भावना ठेवूनच वाचन केले पाहिजे. ग्रंथ लिहिणाऱ्या संतांची तीव्र इच्छा असते की लोकांनी केवळ माझे शब्द वाचून मोकळे होऊ नये, तर त्याप्रमाणे स्वतःचे आचरण सुधारावे. ग्रंथ वाचताना आपण नक्की काय वाचतो यावर महाराजांनी अत्यंत सूक्ष्म आणि मौलिक मार्गदर्शन केलेले आहे. महाराज म्हणायचे, ग्रंथावरची टीका वाचताना मूळ ग्रंथात संत काय सांगू इच्छितात तो मतितार्थ लक्षात आणला पाहिजे. कारण भाषांतरकार हा मूळ ग्रंथाचे भाषांतर करताना त्यात आपले थोडे तरी विचार किंवा दृष्टिकोन घालतोच. म्हणूनच मूळ ग्रंथ वाचणे हे केव्हाही श्रेष्ठ आणि उत्तम असते. महाराजांनी मूळ ग्रंथ आणि भाषांतर यातील फरक पटवून देण्यासाठी एक अलौकिक दृष्टांत दिलेला आहे. संतांचे मूळ ग्रंथ हे साक्षात आईच्या दुधासारखे असतात. ते बाळाचे पोषण करते आणि त्याला सर्व सामर्थ्य देते. तर ग्रंथावरील टीका आणि भाषांतरे ही दाईच्या दुधासारखी असतात. आईचे दूध आणि दाईचे दूध यातील फरक ओळखून साधकाने मूळ ग्रंथाचा आधार घेतला पाहिजे. भक्तांनो, पुढे बोलताना महाराजांनी वाचनाच्या एका मोठ्या धोक्यापासून आपल्याला सावध केले आहे. महाराज म्हणतात, कित्येकांच्या बाबतीत वाचन हे सुद्धा एक व्यसन होऊन जाते. उगीच दिवस रात्र पुस्तके वाचत बसण्यात काहीही फायदा नाही. नुसत्या वाचनाने परमार्थ साधत नाही. जितके जास्त वाचत जाल तितका मनामध्ये विचारांचा आणि संशयांचा मोठा घोटाळा निर्माण होतो. मग वाचन कोणी करावे? महाराज उत्तर देतात, वाचावे कोणी, तर ज्याच्यापाशी ते ज्ञान पचवण्याची शक्ती आहे त्यानेच वाचावे. बाकीच्या लोकांनी फार वाचू नये. त्यातही वर्तमानपत्रे वाचून वेळ घालवणे म्हणजे आपण होऊन जगातील घडामोडीचा कचरा आणि उपाधी आपल्या घरी बोलावून घेण्यासारखे आहे. महाराज सांगायचे की वाचनापेक्षा मनन महत्त्वाचे आहे. जे वाचले त्यावर चिंतन मनन झाले की ते विचार केवळ बुद्धीत राहत नाहीत, तर ते आपल्या रक्तामध्ये मिसळतात आणि आपले जीवन बदलून टाकतात. केवळ वाचन कामाचे नाही आणि केवळ साधनाची दिशा स्पष्ट नसेल तरी अडचण येते. म्हणूनच महाराजांनी वाचन आणि साधन यांचा मेळ घालण्यास सांगितले आहे. महाराज म्हणतात, वाचन आणि नामस्मरणाचे साधन हे दोन्ही बरोबर चालले पाहिजेत. जेव्हा साधक नाम घेतो आणि सोबतीला संतांचे ग्रंथ वाचतो, तेव्हाच त्याला वाचनातील खरा गुप्त अर्थ कळतो
आणि अंतःकरणात आत्मिक आनंद होतो. ज्याच्या आयुष्यात नियमाने केलेले भगवंताचे साधन आणि संतांच्या ग्रंथांचे पवित्र वाचन आहे, तो साधक परमार्थाच्या आणि आयुष्याच्या मार्गावर कधीही मागे पडणार नाही. आपल्या उपासनेसाठी कोणते ग्रंथ आवश्यक आहेत यावर बोलताना महाराजांनी उपनिषदे, योग वसिष्ठ आणि भगवद्गीता यांचे स्थान स्पष्ट केलेले आहे. महाराज म्हणतात, उपनिषदे, गीता, योग वासिष्ठ यांच्यासारखे वेदांतपूर्ण ग्रंथ वाचणे आणि ते समजावून घेणे आपल्या रोजच्या उपासनेला अत्यंत आवश्यक असते. श्रीमद भगवद्गीता ही तर सर्व ग्रंथांची आई आहे. महाराज गीतेचे रहस्य समजावताना म्हणतात, प्रवृत्ती आणि निवृत्ती, कर्मयोग आणि कर्मसन्यास यांचे सुंदर एकीकरण करण्यासाठीच गीतेचा उपदेश सांगण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवूनच गीता वाचली पाहिजे. वेदांत हा केवळ कोरड्या चर्चा करण्यासाठी नसून तो आचरणात आणण्यासाठी आहे. हितकारक गोष्ट ही आचरणात आणलीच पाहिजे. प्रवचनाच्या शेवटी ग्रंथ आपल्याला स्वतःचेच दोष कसे दाखवून देतात हे समजवण्यासाठी महाराजांनी एक अत्यंत सुंदर व्यावहारिक दृष्टांत दिला आहे. महाराज म्हणतात, समजा आपण एका लांबच्या गावाला जायला निघालो आणि मोठ्या रस्त्याने जात आहोत. वाटेत आपल्याला त्या परिसराची संपूर्ण माहिती असणारा एक माहितीगार माणूस भेटला आणि त्याने आपल्याला जवळची सोपी एक पायवाट दाखवली. त्या पायवाटेने गेल्यामुळे आपण आपल्या गावाला अतिशय लवकर आणि सुरक्षित पोहोचतो. महाराज या दाखल्याचा परमार्थाशी संबंध जोडताना म्हणतात, तद्वत उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःचा दोष स्वतःला सहजासहजी कळत नाही. आपले मन ताळ्यावर राहत नाही. अशा वेळी गीतेसारख्या किंवा संतांच्या ग्रंथाच्या वाचनाने आपल्याला आपला स्वतःचा दोष स्पष्ट कळतो आणि एकदा का आपली चूक आपल्याला कळाली की ते आपण ती त्वरित सुधारतो आणि परमार्थात वेगाने पुढे जातो. तर भक्तांनो, आजपासूनच ग्रंथ वाचनाची हीच खरी दृष्टी ठेवूया. वाचनाचे व्यसन न करता वाचलेले मननात आणून नामस्मरणाच्या साधनाने स्वतःचे जीवन पावन करूया. तर आजचे हे अंतर्मुख करणारे आणि ग्रंथाकडे बघण्याची खरी दृष्टी देणारे प्रवचन तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय राम जय जय राम लिहायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रसाळ कथा प्रवचनांसाठी आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलला आता सबस्क्राईब करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. साक्षात परब्रह्म श्री रामचंद्र महाराज की जय. श्रीराम जय राम जय जय राम.